PCOS सखी हा शब्द मी ऐकला. तर काय संकल्पना आहे PCOS सखी नक्की? ॲक्च्युली PCOS सखी म्हणजे काय होतं की खूपदा असं होतं की छोट्या छोट्या गोष्टी ज्या महिला इतर कुणाशी बोलू शकत नाही ते आपल्या मैत्रिणीशी बोलतात किंवा एखादी तिची सखी असते तिच्याशी बोलतात. तर आम्ही TATC म्हणजे द आयुर्वेदिक थायरॉईड क्लिनिकमध्ये देखील हाच उपक्रम राबवला की ज्यांना कोणाला तुमच्या अडचणी पिरियड्स संदर्भाने असतील, मेन्सेसच्या असतील, पाळीच्या तक्रारी असतील, PCOD असेल किंवा थायरॉईडसारखा आजार असेल, तुम्हाला ज्या काही शंका आहेत, तुमच्या समस्या आहेत किंवा तुम्हाला हे गोष्ट कळत नाही आहे, असं का किंवा याच्यावरती मी काय करू, तर या आमच्याशी बोला. आम्ही तुमचं म्हणणं ऐकून घेऊ, आम्ही तुम्हाला समजून घेऊ आणि त्याच्यानुसार तुम्हाला योग्य मार्गदर्शन तिथं करू. मग नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेला की अगदी तुम्हाला अगदी पंचकर्मापर्यंतच गेलं पाहिजे. काही वेळेला असं असतं ना की तुमची छोटीच गोष्ट असते पण ती तुम्ही सुधारली की तुमच्या सगळ्या लाईफमध्ये चेंजेस बरोबर. येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल भरभर जेवणं, तर एक व्यक्ती आली आणि ते घेऊन आली ब्लड शुगरचा रिपोर्ट. त्याच्यामध्ये ब्लड शुगर लेवल्स खूप जास्त आलेल्या होत्या, म्हणजे अबोव 250 रँडममध्येच होतं. मग ज्यावेळेला त्यांचे सगळे केस घेतली गेली त्यावेळेला त्यांना फक्त एक विचारलं की फक्त एक सांगा की तुम्ही बाकी सगळं तर व्यवस्थित फॉलो करता, पण मग तुमचं जेवण भरभर होतं का, खूप स्पीडी जेवता का? तर हो आहो, बाकीचे घरातले बसत असतात, त्यांचं वाढून होतं तोपर्यंत माझं जेवण होऊन मी उठून पण जातो. मग सगळेजण मला म्हणतात काय असं कुत्रं मागं लागल्यासारखं जेवतोस म्हणून, पण ती माझी सवयच लागली. मग त्यावेळेला त्यांच्यामध्ये एक फक्त आपण असा बदल सांगितला की आता लक्षात ठेवा आपला त्या सवयीचा परिणाम म्हणून आपली शुगर वाढते, तर आता तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा की तुम्ही जो घास तोंडात घेता तो 32 वेळा नाही 64 वेळा कसा चावला जाईल याकडे लक्ष द्या. बाकीच्यांच्यापेक्षा थोडा वेळ झाला तरी चालेल, पण तो घास पूर्णपणे मन लावून शांत चित्ताने चघळून चघळून खा, तो लाळेमध्ये मिक्स झाला पाहिजे, म्हणजे तुमचं रक्तातली शुगर ज्यावेळेला ते पचलं जाईल त्यावेळेला ती कंट्रोल राहील. आणि ज्यावेळेला त्यांनी 1 महिन्यानंतर ज्यावेळेला तो फॉलोअपसाठी आला त्यावेळेला ऑलमोस्ट त्याची शुगर नॉर्मल होते आणि तो आजही नॉर्मल आहे. म्हणजे असं नाही की तुम्हाला खूप मोठी मोठी औषधं बरोबर. वापरली पाहिजेत, काही मोठे मोठे एक्झॅक्टली. बदल केले पाहिजेत. तर याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की तुम्ही लाईफस्टाईल जरी चेंज केली, काही औषधं घेतली तरीसुद्धा तुम्हाला फरक पडू शकतो. आणि PCOS सखीमध्ये आपण सर्वांगीण होलिस्टिक अप्रोच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आहाराविषयक नियोजन जे पर्सनलाइज्ड असतं, पर्सनलाइज्ड ट्रीटमेंट्स, म्हणजे जर एखाद्याला वमनाची गरज असेल तर वमन केलं जातं, विरेचनाची असेल तर विरेचनाचं केलं जातं. पण PCODमध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे उत्तर बस्ती आणि बस्ती, ह्या 2 मात्र गोष्टी जर तुम्हाला PCODपासून रिकवर व्हायचं असेल तर ह्या मस्टच आहेत. आणि त्या केल्या ना तर त्याचं रिकरन्स देखील होत नाही आणि तुम्ही नॉन हॉर्मोनल बेसिसवरती त्यातून पूर्णपणे बरे होऊ शकता. म्हणजे आपली क्लिनिकचं किंवा TATCचं एक उद्दिष्टच आहे, आम्ही सगळ्या हार्मोनल डिस्टर्बन्सेस झालेल्या आजारांवरती काम करतो, पण कुठेही हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी करत नाही. तर त्या अशा हार्मोनलनी बिघडलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही नॉन हार्मोनल ट्रीटमेंटनी बऱ्या करतो. वा, खूपच छान. ॲक्च्युली PCOS सखी ही संकल्पना पण छान आहे. कधी कधी तर मला वाटतं फक्त व्यक्त होण्याची पण गरज गरज असेल असते. एखादी, की व्यक्त झाली येस. तरी ती बरी होऊ शकते.